गाईज कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे. मागचा आजूबाजूचा मसाला सगळं इग्नोर करा, कारण भरपूर असं गरम होतंय. पण एवढ्या गरमीत सुद्धा माझ्या नवऱ्याला खायची आहे मँगो मस्तानी. ॲक्च्युली त्याला नाही खायची. आंबे जे घरचे आहेत ते सगळे पिकलेत, मम्मी पप्पा घरी नाहीत आणि भरपूर आंबे झालेत, त्यामुळं आता ते संपवायचे. त्याच्यासाठी मी बनवते आज मग मँगो मस्तानी. तर म्हटलं मँगो मस्तानी बनवतेच आहे, तर ॲक्च्युली मला नाही माहिती मँगो मस्तानी आहे का नाही, पण मी ह्याला मँगो मस्तानी म्हणते. आणि चलो बनवूयात. आता हे सगळे केशर आंबे आहेत. मी हे 3 आंबे घेतलेत, कारण तो एकटाच खाणार आहे. मी सध्या नाही खाते किंवा मला नाही आवडत. मला फक्त डायरेक्ट आंबा खायला आवडतो, किंवा जास्तीत जास्त मी आमरस खाऊ शकते आणि आम्रखंड खाऊ शकते आणि मँगो डॉली खाऊ शकते आणि आंबा बर्फी. एवढ्याच गोष्टी आवडतात मला आंब्याच्या. हो आई शपथ, टिकली गेलीच. आता आंबे धुवून घेतलेले आहेत, त्यानंतर मी आता कट करणार आहे आणि त्याच्यातला जसं आमरस करतो बेसिकली आमरस बनवून घेणार आहे सगळ्यात आधी. या ठिकाणी मी आंब्याचा पल्प, आईस क्यूब इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर साखर आणि दूध घालून घेणार आहे. तर आमरस बनवून तयार आहे आणि तो मी थंड व्हायला ठेवला आहे. तोपर्यंत ह्या ठिकाणी मी सब्जा आणि थोडेसे चिया सीड्स जे आहेत ते भिजून ठेवलेले आहे. आणि आता आंब्याच्या छोट्या छोट्या अशा स्लाईस करून घेणार आहे, जे मी त्या रसामध्ये टाकेल किंवा जे आपण मस्तानी करणार आहोत त्याच्यात लेअर करणार आहोत आपण. थोडेसे ड्रायफ्रूट किंवा मध्ये आपण हे आंब्याचे जे छोटे फोडी करणार आहोत त्या टाकू शकतो, आमरस टाकू शकतो. असं असं अजून एक आंबा आहे, त्याचं सुद्धा मी असंच करून घेते. आणि पिकलेला नाही आहे वाटतं, नाही पिकला आहे. ह्याच्या पण बारीक बारीक फोडी करून घेते. तर या पद्धतीच्या मी आंब्याच्या स्लाईस करून घेतल्या आहे. इथे आपला सब्जासुद्धा आता मस्तपैकी भिजून झालेला आहे. थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत आणि त्यानंतर इथे पण ड्रायफ्रूट आहेत, हे काजू आहेत. त्यानंतर क्रॅनबेरी टोटली ऑप्शनल आहे. सीड्स घेतल्या आहेत थोड्याशा आणि हे गुलाबाच्या पाकळ्या आहेत. आमरससुद्धा रेडी आहे आणि माझे ग्लाससुद्धा रेडी आहेत. आता आपण हे सगळं एकत्र लेअरिंग करू ह्याचं, म्हणजे आपलं मस्तानी तयार होईल. हे छोटे ग्लास जस्ट मी व्हिडिओसाठी वापरते. आधी त्याला मोठा ग्लास लागतो, तरी हा त्यातल्या त्यात छोटाच येतो. हे 2 पेन आणि 1 मे बी अक्का पितील. त्यानंतर आता आपण थोडासा सब्जा आहे तो टाकू. सब्जा आणि चिया सीड्स दोन्ही आहेत. आता ह्याच्यावरती लेअरिंग करू. असं दिसते सब्जा टाकल्यानंतर. आता आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स घालू त्यात. थोड्याशा क्रॅनबेरी सीड्स, थोडेसे आल्मंड्स आणि त्यावर आता आपण हे जे आंबा कट केला आहे छोटा छोटा तो घालते. आता मस्तपैकी वरतून आंबा घालून झाला आहे, त्याच्यावर आपण पुन्हा एकदा हा जो रस बनवला आहे तो घालायचा आहे. आता आपण मग असे पिस्ते नव्हते घातले, थोडेसे पिस्ते घालूयात. तर मी पुन्हा वरती आंब्याच्या ज्या फोडी केल्या त्या घातल्या, त्याच्यावरती परत एकदा आता आपण जो सब्जांची या सीड्स भिजत घातल्या त्या घातलेल्या आहेत आणि पुन्हा आता भरपूर अशा ड्रायफ्रूटनी गार्निश करून घेऊयात आणि आपलं मस्तपैकी मस्तानी तयार आहे. आद्या काय म्हणतोस? तुझ्यासाठी मी सरप्राईज बनवले आज. सरप्राईज. तू पैसे खर्च करायचे नाही हे ठरवले? पागल आहेस काय तू? पैसे मी खर्च करणार नाही, मग मी काय करणार आयुष्यात? काय सरप्राईज काय? मँगो मस्तानी बनवली मी तुझ्यासाठी. कुठे? पागल खाली ठेवली एकदम चिल करायला. चिल. हो जबरदस्त रे. पुणे तो छोटा कप तुझा नाही, मोठा कप तुझा आहे. मला 2 पाहिजे. हो 2च केले, मला माहिती आहे तुझं 2 पाहिजे. दे तो छोटा अक्काला. खा लवकर. हो रिअल रिव्ह्यूज दे, रिअल. काय हे? खरंच छान आहे.
स्पून टॅप दिला ना तुला मास्टर शेफ स्वतःला काही जज समजतो. तुला बनवता तरी येतं का? सांग बरं वास घेऊन काय काय कमी जास्त आहे. चांगलं लागते ना, बस ना. मग स्पून टॅप का बरं दिला? टेक्स्चर छान आहे, चव छान आहे. टेक्स्चर ठीक आहे. काय काय गेस कर बघ. रोज पेटल्स, काजू, बदाम, हे काय सब्जा, चेरी, आंबे आणि काय सीड्स नाही का? हा पंपकिन सीड्स. छान आहे. का व कशी झाली माझी मस्तानी? अगं एकदम मस्त. तू असं कर, स्टॉलच काढ एक. स्टॉल काढू? मस्तानीचं हो. फार लगेच गर्दी होईल. दारातच बघा आपली. कळालं माझी मस्तानी. तुम्ही पण ट्राय करा ह्या समर सीझन बीट द हिट आणि मला कमेंटमध्ये कळवा की कशी झाली तुम्ही बनवलेली मस्तानी. मी मस्तानी सोडून आता जांभळं खालते कारण आता आंब्यापेक्षा माझा जांभळांकडे लक्ष चाललं. किती सुंदर जांभळं आहेत.